नमस्कार मंडळी. मराठी टेलिव्हिजन विश्वातील एक क्लासिक मालिका म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको. या मालिकेमुळे घराघरात पोचलेली अभिनेत्री अनिता दाते आजही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. मालिकेतील तिचं राधिका हे पात्र आजही तितकंच लोकप्रिय आहे. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर आधारित या मालिकेनं प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. मालिकेत राधिकाचं वैवाहिक आयुष्य खूप अस्थिर होतं, पण खऱ्या आयुष्यात अनिता दातेचं वैवाहिक आयुष्य मात्र अत्यंत स्थिर आणि आनंदी आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेनं अनिता दातेला घराघरात पोचवलं. मी कुठून राहिले माझ्या नवऱ्याची बायको ही टॅगलाईन प्रचंड गाजली होती. मालिकेत गुरुनाथ म्हणजे अभिनेता अभिजित खांडकेकर हा राधिकाचा नवरा असतो. तो तिला फसवतो, त्यामुळे राधिकाच्या आयुष्यात मोठं वादळ निर्माण होतं. मालिकेतील हा भावनिक संघर्ष अनिता दातेनं इतका प्रभावी साकारला की प्रेक्षकांनी तिला अक्षरशः डोक्यावर घेतलं. मात्र मालिकेतील वेदनादायी कथा आणि खऱ्या आयुष्यातील अनिता दातेचा खूप सुखी आणि आनंदी संसार आहे. अनिता आणि चिन्मय यांचं नातं विश्वास, प्रेम आणि परस्पर आदरावर आधारित आहे. पण अनिता दातेचा नवरा कोण आहे माहिती आहे का? अनेक वर्ष प्रेक्षकांना असं वाटत होतं की अनिता दातेचं लग्न झालेलं नाही किंवा तिचा डिवोर्स झालेला आहे, कारण तिने तिचं वैयक्तिक आयुष्य कधी जगासमोर आणलं नाही. अनिता दातेचं खरं नाव अनिता चिन्मय केळकर आहे. तिचा नवरा म्हणजे सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते चिन्मय केळकर. कला, साहित्य आणि मानसशास्त्र या क्षेत्रात सक्रिय असलेला चिन्मय केळकर हे मराठी सांस्कृतिक विश्वातील एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. अभिनयासोबत त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. अनिता आणि चिन्मय यांचं लव्ह मॅरेज असून दोघांचा संसार आज 18 वर्षाचा आहे. मनोरंजन क्षेत्रातील व्यस्त वेळापत्रक असूनही दोघांनी आपलं नातं अतिशय समजूतदारपणे जपलं आहे. अनेकदा मुलाखतीमध्ये अनिता दाते आपल्या नवऱ्याचं कौतुक करताना दिसते.